नमस्कार मित्रांनो. मी गौरव बुराडे आणि आज एक नवीन कन्सेप्ट घेऊन तुमच्या समोर आलो आहे. ॲक्च्युली कन्सेप्ट नाही म्हणता येणार याला, काळाची गरज म्हणूया आपण. आता तुम्हाला सगळ्यांना म्हणजे जे लोक हा व्हिडिओ बघताय मोस्टली त्यांना याचा पर्पज तर चांगल्या पद्धतीने माहीतच असेल की 2000 जवळपास 23पासून MPSCने थोडासा पॅटर्न बदलला आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या केसमध्ये. आणि या पॅटर्नमध्ये आता तुम्हाला राज्यसेवेमध्ये प्री द्यावी लागते कंबाईन, आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षा म्हणजेच मेन्स आपण ज्याला म्हणतो, तर ही मेन्स जी आहे ती आता डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे. आणि जेव्हापासून ही डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे तेव्हा अराऊंड 100-120च्या आसपास हिचा कट ऑफ येतो आहे, जे की स्क्रीनवरही तुम्ही बघू शकतात. आणि एवढं नॉलेजही तुम्हाला असेल की 400मधून जवळपास 100 मार्कांच्या आसपास हा कट ऑफ येतो आहे, तोही ओपन कॅटेगरीचा. आता रिसेंटली झालेल्या एक्झाममध्ये OBCचा मी बघितलं तर इट वॉज जस्ट 68 मार्क्स. मग या सगळ्या गोष्टीतून म्हटलं आपण याचा एक ॲनालिसिस करू आणि विद्यार्थ्यांनाही त्याच्यातून काहीतरी फायदा होईल अशा पद्धतीचा एक व्हिडिओ बनवू, म्हणून माझा आत्तापर्यंतचा MPSC रिलेटेड पहिला व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येतो आहे. तर स्क्रीनवरती बघू शकता. आता बघा, ही ऑलरेडी PDF तुम्हाला MPSCने दिलेली आहे सिलेबसची, तर याच्यात मी काही फालतू टाईमपास करणार नाही आहे. तर 200 मार्कांचे 2 पेपर आहेत, 200 + 200 400. पहिल्याला आपण स्ट्रक्चरल म्हणजेच थोडासा न्यूमेरिकल बेस्ड पेपर असं म्हणतो, आणि दुसरा जो पेपर आहे तो थोडा थेरॉटिकल आहे. तर बघा, पहिल्या याच्यात 12 सब्जेक्ट आहेत, दुसऱ्या याच्यात 11 सब्जेक्ट आहेत काहीतरी, बरोबर. सो टोटल देर आर 23 सब्जेक्ट्स. ओके, आता नीट लक्ष द्या. तर जवळपास 23 सब्जेक्ट आहेत मित्रांनो. ओके, पहिले आपण मेन्सचं बोलू आणि मग मी प्रीचंही तुमच्याशी बोलणार आहे. या व्हिडिओनंतर तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट्स क्लिअर होऊन जातील. काहीच काळजी करू नका, फक्त आरामशीर याला बघा, वेळ घेऊन बघा आणि याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता 23 सब्जेक्ट आहे. या 23 सब्जेक्टपैकी हे जे 12 सब्जेक्ट आहे ते पेपर 1च्या कॅटेगरीमध्ये आहेत, आणि हे 11 सब्जेक्ट जे आहेत ते पेपर 2च्या कॅटेगरीमध्ये. या पेपर 1मध्ये सगळे स्ट्रक्चरल सब्जेक्ट आहेत, वरती लिहिलेत, मी काही नावं लिहित बसत नाही, तुम्हाला माहिती आहे, सॉम, एसे वगैरे सगळं. आणि इकडे सेकंड पार्टमध्ये फ्लुइड मेकॅनिक्स वगैरे आहे तुमचं, थेरॉटिकल एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग बिस्टिंग, ते सगळे सब्जेक्ट आहेत. आता जेव्हा 2023ला पहिला पेपर झाला मेन्सचा, ओके, सो इट वॉज फर्स्ट पेपर. या पहिल्या पेपरमध्ये इथे नो न्यूमेरिकल पॉलिसी होती. ओके, मेन्सच्या पेपरमध्ये एकही न्यूमेरिकल आलेलं नव्हतं मित्रांनो 2023ला. पेपर 2 बाबत बोलतो आहे बरं का मी. त्याच्यानंतर 2024ची जी मेन्स होती, ओके, ॲक्च्युली ती 2024ची होती, पण ती झाली 2025मध्ये. ते इलेक्शन्स वगैरेमध्ये प्रीज खूप पोस्टपोन होऊन काहीतरी 1 डिसेंबर 2024ला होऊन गेली, तर काहीतरी मे महिन्यात पेपर झालेला, पण तरी त्याला आपण 2024ची मेन्सच म्हणतो. तर हा होता तुमचा सेकंड पेपर मित्रांनो. आणि याच्यामध्ये एक न्यूमेरिकल आलं आहे, ओन्ली 1 न्यूमेरिकल. पण याच्याने आपण आता असं म्हणू शकतो की कुठेतरी आयोग जो आहे आपल्याला आता एक हिंट देतो आहे की पेपर 2मध्ये पण आम्ही न्यूमेरिकल घेण्याचा प्रयत्न करू किंवा घेण्याची सुरुवात करू, जे काय असेल ते. असा अंदाज लावायला काही हरकत नाही आहे. मग आता आपण जी देणार आहोत तर ती 2025ची आहे. ओके, म्हणजे हा व्हिडिओ तिच्यासाठी मेन्स ओरिएंटेड तुम्हाला कामात पडू शकतो, म्हणून 2025 बोललो मी. ओके, जी 2026मध्ये होईल. आणि याच्यानंतर जी पुढची आहे 2026ची मेन्स, तर याची अजून प्री पण व्हायची बाकी आहे. तर हा व्हिडिओ याच्यासाठी प्री आणि मेन्स दोन्ही ठिकाणी तुम्हाला कामात पडेल. आणि जे 2025ला आत्ता जस्ट प्री देऊन झालं आहे ज्यांचं, त्यांची प्री क्रॅक झाली तर हा व्हिडिओ त्यांच्या मेन्ससाठी कामात पडेल. ओके, तर अशा पद्धतीचा ओव्हरऑल सिनॅरिओ आहे. बाकी पेपर 1मध्ये तर मोस्टली न्यूमेरिकल बेस्डच आहे. आता स्ट्रक्चर आहे, त्याच्यात दुसरं तर काही ते असंही देऊ शकणार नाही आहे. आता हा झाला बेसिक ओव्हरव्ह्यू. याच्यातून तुम्हाला कळालं की पेपर 1 म्हणजे न्यूमेरिकल आणि पेपर 2 म्हणजे 100% थेअरी. जर आपण 2023चा विचार केला आणि 2024चा विचार केला तर एक न्यूमेरिकल, आणि ते न्यूमेरिकल असे 7मधून 5 सोडवा, 4 सोडवा, अशा पद्धतीचा सगळा तो विषय असतो. त्याच्यामुळे त्या न्यूमेरिकलवरती तुमचे आउट ऑफ मार्क काही डिपेंडंट नव्हते, म्हणजे ते नसतंही केलं तरी मार्क मिळाले असते. आता यावर्षीचा जो मेन्सचा पेपर होईल याच्यात थोडंसं वाढवा आपण एक्सपेक्ट करू शकतो, तर थोडा इफेक्ट होईल, पण तो लगेच काही मला नाही वाटत बघ की 5 मार्काच्या 10 मार्काच्या न्यूमेरिकलवरून लगेच 200 मार्काच्या न्यूमेरिकलकडे ते जातील. ओके, तर अजूनही फारसा खूप मोठा इश्यू आहे असं मला तरी पर्सनली वाटत नाही आहे. ओके, मग
आता आपण जाऊ थोडंसं कट ऑफ ओरिएंटेड. ओके, आता कट ऑफ एक थोडा इंटरेस्टिंग फॅक्टर आहे मित्रांनो. काय होतं ना, जवळपास काहीतरी 475 जागा होत्या 2023च्या MPSCमध्ये. तेव्हा काहीतरी मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, पण असंच काहीतरी 150 वगैरे काहीतरी होता वाटतं कट ऑफ. 171 होता का काहीतरी होता. ठीक आहे, हा मी आत्ता कन्फर्म नाही केला अजून. आणि दुसरा जो 2024चा होता ना, हां तो मी बघितला आहे. तर याच्यात 118 ओपन मेलचा कट ऑफ आहे. ओपन मेल आणि 68 मित्रांनो डिरेक्टली OBCचा कट ऑफ आहे. हे फार शॉकिंग होतं ॲक्च्युली. आता रिसेंटली रिझल्ट लागला आहे, एक हार्डली 15 दिवस महिना वगैरे झाला असेल याला. 400 मार्कांपैकी मित्रांनो विचार करा, 68 मार्क OBC कॅटेगरी आणि 118 ओपन मेल कॅटेगरीमध्ये कट ऑफ आहे. आणि त्याहीपेक्षा शॉकिंग गोष्ट ही होती की फक्त 40च्या आसपास जागा होत्या. म्हणजे विचार करा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 40 जागा आहे. आणि हे तर तुम्हाला माहीत असेल की जागा जेवढ्या कमी असतात कट ऑफ तेवढा जास्त असतो. मग तुम्ही विचार करा यार, 400 मार्कांपैकी 100 मार्क पोरांना, म्हणजे 25% मार्क मुलांना पडत नाही आहे. मग MPSCचा पेपर इतका डिफिकल्ट असतो का? एक तर हा प्रश्न आहे, किंवा मग मुलं खरंच काहीच करत नाही का, हा दुसरा प्रश्न आहे. मग आता याचं उत्तर तुम्हाला देतो दोन्ही कॅटेगरीमध्ये. तर सगळ्यात पहिले जर मला तुम्ही विचाराल की MPSCचा पेपर एवढा डिफिकल्ट असतो का, तर त्याचं डिरेक्टली उत्तर आहे नो. ओके, पेपर फारच इझी आहे, फारच म्हणजे फारच इझी आहे. त्या पेपरमध्ये ॲज सच काही दमच नाही आहे. डायरेक्ट तुम्ही नॉर्मली तुमच्या युनिव्हर्सिटीज ज्या काही असाल, तुम्ही युनि पुणेमध्ये कोणी काम करतं आहे, कोणी ऑटोनॉमसमध्ये शिकतं आहे, या सगळ्या युनिव्हर्सिटीज रिलेटेड जे सिलेबस आणि जी पेपर क्वालिटी असते मित्रांनो, एक्झॅक्टली त्याच क्वालिटीच्या लेवलला MPSC काम करते आहे. तुम्हाला जर कोणी बोललं की पेपर डिफिकल्ट वगैरे असतो, तर मित्रांनो स्वतः कन्फर्म करा, स्वतः तुम्हाला थोडंफार समजत असेल एकदा बघा, पेपरमध्ये काहीच दम नाही आहे. हे थोडासा वेगळी गडबड आहे याच्या मागे. काय होतं आहे ना, तर जेव्हापासून हे राज्यसेवेमध्ये प्री कन्वर्ट झालेली आहे, त्याच्यामुळे होतं काय, तर तो राज्यसेवेचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असतं हिस्ट्री, त्याच्यानंतर जॉग्रफी, त्याच्यानंतर असतं करंट अफेअर्स, त्याच्यानंतर असतं पॉलिटी, त्याच्यानंतर असतं सायन्स. ओके, काहीतरी एक विसरतो, इकॉनॉमिक्स. हां, हे एवढ्या विषयांसाठी तुम्हाला एक 200 मार्काचा पेपर द्यायचा असतो. आणि ही गोष्ट जे आपले बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगवाले विद्यार्थी असतात त्यांचा याच्याशी संबंध नाही आहेत. मग होतं काय, चला इथे मुलांना मार्क पडत नाही, म्हणून प्री क्रॅक व्हायलाच मुश्किल होऊन जाते. मग जेव्हा आता मागच्या वर्षी 40 जागा होत्या ना, तर झालं काय, असे काही विद्यार्थी असतात बघा की जे करतात तर सिव्हिल इंजिनिअरिंग, पण त्यांचे स्वप्न कुठेतरी जनरल MPSC ओरिएंटेड असतात. त्याच्यामुळे ते जनरल MPSCचा अभ्यास बराच आधीपासून करतात किंवा जरा डीपमध्ये करतात. त्याच्यामुळे त्यांना तिथे मार्क चांगले पडतात त्या पूर्वपरीक्षेमध्ये, आणि मग ते एलिजिबल होऊन जातात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मेन्सला. ओके, बऱ्याचदा असं होतं की ते नॉर्मल जनरल MPSCचा कट ऑफ क्लिअर नाही होत त्यांचा, पण आपला कट ऑफ थोडा कमी असतो सिव्हिलसाठी, तर तो क्लिअर होऊन जातो. आता तो क्लिअर झाल्यानंतर ते मुलं विचार करतात की मला तर इकडे करिअर करायचंच नाही आहे सिव्हिलमध्ये. एक तर करिअर करायचं नाही आहे, किंवा मला ह्या 23 विषयांचं नॉलेज नाही आहे, मी याच्या मागे लागलेलोच नाही आहे. माझं स्वप्न तर तिकडे जनरल MPSCचं होतं. त्यामुळे हे मुलं अभ्यासाकडे सिरियसली लक्ष देत नाही, उलटं ते विचार करतात की हा वेळ मी माझ्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मेन्सला देण्यापेक्षा पुढच्या वर्षी मी माझ्या मेन्स किंवा प्रीवरती कॉन्सन्ट्रेट करतो जनरलवाल्या. त्याच्यामुळे ते सिव्हिलच्या अभ्यासाच्या मागे एवढं लागत नाही, आणि लागले तरी त्यांचा तो इंटरेस्टचा भागच नसतो. आणि या गोष्टीमुळे हा जो कट ऑफ आहे आपल्या सिव्हिल मेन्सचा तो कमी लागतो मित्रांनो. मग आता या गोष्टीचं सोल्युशन आपण काय काढलं पाहिजे, मग त्याच्यासाठी पण आपल्याकडे आयडिया आहे. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, आता तुम्हाला प्रीची थोडीशी आयडियोलॉजी देतो मी. प्री बघा, जेव्हा 475 जागा होत्या तेव्हा कट ऑफ होता काहीतरी 50 मार्क. त्याच्यानंतर काहीतरी 40 जागा होत्या मागच्या वर्षी, कट ऑफ होता 99.5 मार्क. आता यावेळी 114 जागा आहे, तर इथे एक काहीतरी कट ऑफ येईल, अजून तो रिझल्ट काही लागलेला नाही आहे. बट लोकांचं म्हणणं आहे की 80 ते 84 असं काहीतरी यायला पाहिजे. ओके, हे माझं म्हणणं नाही आहे. हे उद्या उठून प्रीच्या रिझल्टच्या नंतर हा व्हिडिओ बघाल तर मला दोष देऊ नका. हे जे मार्केटमध्ये मोठे मोठे क्लासेस वगैरे आहेत, तर त्यांचे पोल बिल काही असतात त्याच्यावरून माझ्यापर्यंत आलेला हा नंबर आहे. ओके, माझा याच्याशी काही लुकआउट नाही आहे. आणि आता जी नवीन ॲड येईल तिच्यामध्ये
मग लक्षात घ्या की सगळा गेम जो आहे ना तो या रेंजमध्ये आहे. म्हणजे जर याच्यावरून एक बेसिक आयडिओलॉजी सेट करायची झाली तर थोडक्यात लक्षात घ्या की 200पेक्षा जास्त जागा आल्या तर कट ऑफ 70-80च्या मध्ये जातो. 300पेक्षा जास्त जागा आल्या तर डायरेक्ट 60 ते 70च्या मध्ये जातो. ओके, मग यानुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या. तुमच्याकडे बेसिक आकडे आहेत, तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहात, एवढं तर तुम्हाला जमेल. आणि ज्या पद्धतीने मी पेपर बघितलेत MPSCचे, तर जर तुम्ही अजिबातच काही अभ्यास नाही केला, अजिबात तुम्हाला सब्जेक्टचे नीट नावही माहिती नाही आहे, फक्त तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात आणि इंजिनिअरिंग तुम्ही अभ्यास करून केली आहे, तुम्हाला जनरल नॉलेज आहे, थोडा कॉमन सेन्स आहे, तर मित्रांनो MPSCमध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला जवळपास 50 ते 60 मार्क नॉलेज नसलं तरी पडू शकतात. ओके, MCQ आहे ना शेवटी. आणि काय 25% आहे फक्त. 2 मार्काला पॉझिटिव्ह असतं तर निगेटिव्ह फक्त 0.5 असतं. 50-60 मार्क कुठल्याही विद्यार्थ्याला पडतात मित्रांनो. याच्यानंतर 1-2 मार्क पाडणंही खूप मोठ्या अभ्यासाचा भाग आहे. खूप कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहेत, बऱ्यापैकी वेळ द्यावाही लागतो. पण मित्रांनो थोडंसं स्मार्ट वर्क जर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व केलं तर ही बऱ्यापैकी अचिवेबल गोष्ट आहे. जवळपास 80 ते 90 मार्क पाडण्यासाठी एकदम जगावेगळा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. ओके, पण 90पेक्षा जास्त मार्क जर पाडायचे असतील तर मित्रांनो मग तर तुम्ही बघितलं आहे, तुम्ही जिथून कुठून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या तालुक्यात, शहरात जिथे कुठे लायब्ररीज असतील, या सगळ्या लायब्ररी या जनरल MPSCच्या विद्यार्थ्यांनी खचखचून भरलेल्या आहेत आणि बिचारे भयानक मेहनत करतात. दिवस रात्र अभ्यास करत असतात. एका साईडला जेवण करतात, दुसऱ्या साईडला पुस्तक ठेवलेलं असतं. तर मित्रांनो या 90च्या वरती जाण्यासाठी तशा पद्धतीची मेहनत जेन्युइनली गरजेची आहे. ओके, उगाच तुम्हाला मोटिवेट करायला म्हणून सोपं असं काही बोलण्यात अर्थ नाही आहे. पण मी स्वतः या सगळ्या प्रोसेसमधून गेलेलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो की एखादा हुशार मुलगा आहे, ज्याला थोडीशी अक्कल आहे, जो थोडं डोकं चांगल्या पद्धतीने लावू शकतो, त्याला सब्जेक्टचं नॉलेज नसेल जरी तर फक्त कॉमन सेन्सच्या आधारावरती 50-60 मार्क जेन्युइनली पडतात. त्याच्यानंतर 60पासून तर 80पर्यंत पोचायला खूपच प्रचंड अभ्यास करायची गरज नाही आहे. थोडं फाउंडेशन काही विषयांना पकडून क्लिअर करत गेलं तर ही स्टेज अचिवेबल आहे. पण 80-90च्या वरती जाणं मुश्किल आहे मित्रांनो. मुश्किल म्हणजे त्याच्यासाठी मग तुम्हाला तेवढं वेटेज देऊन अभ्यासच करावा लागेल. त्याच्यामुळे काय करायचं, आता जी नवीन ॲड येणार आहे तिच्यामध्ये जागा 200+ वगैरे आल्या तर जो नंबर आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफचा येतो 70-80, याच्यासाठी खूप मेहनत करायची गरज नाही आहे. ओके, आता ते प्रीचा अभ्यास कसा केला गेला पाहिजे वगैरे हे सगळं आता या छोट्याशा व्हिडिओमध्ये नाही बोलणार मी, कारण की हा तुम्हाला बोर करायला तर मी अजिबातच बनवलेला नाही आहे. ओके, जे माझ्या डोळ्यासमोर दिसलं त्यानुसार मी हे सगळं माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता समजा प्री क्रॅक झाली तर हे जे काही कट ऑफ आहे एवढे कमी येत आहेत. आता तुम्ही बघा 475 जागा होत्या मित्रांनो. खूप झाल्या 475 म्हणजे बापरे, काहीच्या काही विषय येतो. एवढ्या जागा कधीच नसतात, एखाद्या वेळेस येतात. 475 जागा होत्या तेव्हाही कट ऑफ काहीतरी 100-150 मार्कांचा होता. मग एवढा कमी जो काही कट ऑफ आहे तो का लागतो आहे, तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की जी मेन्स आहे, आता आपण मेन्सबाबत बोलू परत एकदा. मेन्समध्ये होतं काय ना, तर 23 सब्जेक्ट आहेत मेन्समध्ये आणि प्लस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. तर 23 सब्जेक्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. ओके, आता 5-5 सब्जेक्ट प्रत्येक सेमिस्टरला तुम्ही पण दिलेले आहेत, तर 5चे 23 होणार आहेत फक्त. याच्यापेक्षा काही वेगळा प्रॉब्लेम नाही आहे. पण होतं काय ना, आपण आहोत सगळे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. इंजिनिअरिंगच्या केसमध्ये होतं काय, तर आपण राहतो की शहनशाह काइंड ऑफ असतो ना. म्हणजे बरेच थेअरी सब्जेक्ट तुम्हाला रिलेटही होत असेल की 2 दिवस सुट्ट्या आहेत बाबा त्या पेपरला, काय जिओलॉजी फिओलॉजीसारखे, आणि मग मी त्या 2 दिवसात रात्रभर काय असेल ते वाचून घेईल. पण त्यावरून तुम्ही पेपर देतात, तुम्हाला चांगला पेपरही जातो. पण जर त्या पेपरच्या नेक्स्ट डे मी तुम्हाला म्हटलं की तोच पेपर सॉल्व करून दाखव, तर 20-30% तर जागेवर फरक पडणार आहे. का बरं, तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही फक्त ते फ्लॅश मेमरीमध्ये तेवढ्याच पुरतं लक्षात ठेवलं आहे की जेणेकरून तो पेपर तो कसा बसा सर्वाईव्ह होऊन जाईल, आणि तो होतो पण. ओके, हीच खासियत आहे आपल्या इंजिनियर्सची. इथे काय होतं, असं पकडू आपण की आपला 24 तारखेला पेपर आहे. ओके, समजा 24 डिसेंबरला आपला मेन्सचा पेपर आहे. नीट बघा, ही गोष्ट थोडी इंटरेस्टिंग आहे. ही तुमची फ्युचरमधली अडचण आहे,
जी मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो आहे. हे होणार आहे तुमच्याबरोबर. 24 डिसेंबरला मेन्सचा पेपर आहे. टोटल 23 सब्जेक्ट आहे. हुशार विद्यार्थी आहात तुम्ही. मस्त अभ्यास केला आहे, 1 वर्ष वगैरे दिलं आहे, छान सगळ्या सब्जेक्टचं ठीकठाक प्रिपरेशन केलं आहे, कॉन्फिडंट आहात, छान वाटतं आहे. मग तुम्ही ठरवलं की यार आता मी माझी शेवटची फायनल रिव्हिजन सुरू करतो. पण ही फायनल रिव्हिजन असेल, म्हणजे याच्यानंतर मी डायरेक्ट पेपरच देणार. तर आपण असं कन्सिडर करू जे प्रॅक्टिकली थोडं डिफिकल्ट आहे, पण ठीक आहे, तुम्ही खूप अभ्यास केला आहे आणि हुशार झाला आहेत ना आता. मग आपण म्हणू की आपण 1 डिसेंबरला आपण सॉम नावाच्या सब्जेक्टचं रिव्हिजन करायचं ठरवलं. आणि आता आपण इतके दिग्गज आहोत की एका दिवसात आपण एक सब्जेक्ट पूर्ण करू शकतो. ओके, आपण केलं आहे ऑलरेडी, एवढं केलं आहे, त्याच्यामुळे आता होतं आहे एका दिवसात एक सब्जेक्ट. मित्रांनो, इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे MPSCच्या मेन्स लेवलच्या हिशोबाने बघितलं तर हे इतकं सोपं नाही आहे. ओके, तरी पण म्हटलं की एक दिवसात एक सब्जेक्ट. मग तुम्ही 1 डिसेंबरला सॉम कंप्लीट केला, क्या बात आहे. आता 2 डिसेंबरला तुम्ही स्ट्रक्चरल ॲनालिसिस केलं असं म्हणू, आणि सो ऑन 3, 4 असं 23 तारखेपर्यंत 23 विषय तुम्ही कंप्लीट केले मित्रांनो. आता तुमच्यासमोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो आहे माहिती आहे, की जेव्हा 24 तारखेला तुम्ही पेपरला जाता आहात, तेव्हा एक गडबड अशी आहे की तुम्ही सॉमचा शेवटची रिव्हिजनला झालेला जो गॅप आहे मित्रांनो, इट इज 23 डेज. जर आपण एसेबाबत बोललो तर तो गॅप इज 22 दिवस. आणि आता पुढचं लक्षात आलं तुम्हाला मित्रांनो, एवढा गॅप एका सब्जेक्टला देऊन आजपर्यंत इंजिनिअरिंगमध्ये आपण कुठला पेपरच दिलेला नाही आहे, हे तर मान्यच करावं लागेल तुम्हाला. आणि हा आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. ओके, मी बरेच यूट्यूबचे व्हिडिओ पण बघितले, बऱ्याच क्लासेसचे सेमिनार्स वगैरे पण बघितले, पण मला अशा पद्धतीची कन्सेप्ट कोणाकडनं ऐकायला नाही मिळाली. आम्ही करून घेऊ, तुम्ही प्रयत्न करा, सगळे मला हेच उत्तरं देताना दिसले. पण मी विचार केला की एक्झॅक्टली ही फसाद की जड आहे सगळी, की ज्या मित्रांना मी ओळखतो आहे 16 वर्षापासून या फील्डमध्ये टीचिंगचं काम केल्यानंतर, तर यांना 2 दिवस आधी खाऊ घाला, काय खाऊ घालायचं हे त्याच्यानंतर परफॉर्म करतील. हे 23 दिवस आधी शिकलेल्या सब्जेक्टवर कसं काय वर्क करतील, म्हणजे ॲडजस्ट करून घेतील. पण या सिच्युएशनला पहिल्यांदाच फेस करणार आहेत विद्यार्थी. मग याच्यासाठी काय करायचं? मग जे की जवळपास 16 इयर्सपासून सब्जेक्टिव्ह टीचिंग मी आत्तापर्यंत केलं आहे मित्रांनो, तर त्याच्यामुळे मी एक छोटासा शोध लावला. आता तुमच्या नॉलेजसाठी म्हणून सांगतो की नाशिकमधून मी ऑपरेट करतो माझ्या क्लासेसला, आणि जवळपास 16 इयर्सपासून मी हे जेवढेही सब्जेक्ट आहे 23 यांचे सब्जेक्टिव्ह क्लासेस घेतले आहेत. ऑन ॲन ॲव्हरेज 100-150 वेळा एक सब्जेक्ट शिकवला आहे मित्रांनो मी हा. आणि या सगळ्यानंतर, या एक्सपिरियन्सनंतर आता ही MPSCची डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे. तर सोप्या भाषेत म्हटलं तर मला हे फेवरेबल होऊन गेलं आहे सगळं. आणि ज्या हिशोबाने मी पेपर बघितला त्याच्यावरून तर मला कळालं की हे युनी पुणेपेक्षाही सोपं काम आहे. हे खूप ॲश्युअर्ड आहे, ॲचिवेबल आहे. जुन्या त्या MCQवाल्यासारखं नव्हतं, हे दुनियाभरचे MCQ पाठ करत बसा, ती कन्सेप्टही लर्न करा. हे एकदम सिम्पल आहे. तुम्हाला अवघड वाटतं, पण मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह हे खूप सोपं आहे. कारण की तुम्ही याच्या आधी अभ्यास केला आहे, 100 मार्काचा पेपर दिला आहे, पास झालं आहे. बस मित्रांनो, इथे अभ्यास एकत्र करायचा आहे. त्यासाठी एक आयडिया तुम्हाला देतो मी, तुमच्याकडनं इम्प्लिमेंट झाली तर बघा, अदरवाईज माझी जी बॅच MPSCची चालू केली आहे त्याच्यामध्ये या थॉटने मी टीचिंग सुरू केलं आहे. तर आता काय करायचं ना, आता सब्जेक्ट म्हणून नाही शिकायचं. असं नाही शिकायचं मी सॉमचा अभ्यास केला, मी स्ट्रक्चरल ॲनालिसिसचा केला, मी RCCचा केला, असं नाही करायचं. तर मी काय केलं आहे मित्रांनो, मी सब्जेक्टच्या ऐवजी टॉपिकला सब्जेक्टचे नावं देऊन टाकलेत. ओके, म्हणजे आता बीम्स आहे, तर हा बीम एक टॉपिक आहे तसं बघायला गेलं तर, पण मी याला सब्जेक्ट म्हटलं. आता माझं सब्जेक्टचं नाव बीम आहे. हे सॉम एसे मला काही समजत नाही, माझ्या सब्जेक्टचं नाव आहे बीम. मग मी काय करेल, तर सगळ्यात पहिले मी विद्यार्थ्यांना मेकॅनिक्स शिकवेल. आता तुम्ही म्हणाल सर मेकॅनिक्स तर आम्हाला काही दिसलं नाही ॲक्च्युली याच्यामध्ये सिलेबसमध्ये कुठे. तर तुम्हाला जरी मेकॅनिक्स नसेल दिसलं मित्रांनो, पण मेकॅनिक्सशिवाय काहीच होऊ शकत नाही, हे तर माहीत आहे, बरोबर आहे. मग मेकॅनिक्समध्ये आपण सपोर्ट रिॲक्शन शिकतो, बरोबर. सपोर्ट रिॲक्शन तुम्हाला आठवत असेल ना, ते सिम्पली सपोर्टेड बीम फिम असतं असं.
मग त्याच्यामध्ये RA RB वगैरे काढायला शिकतो ना आपण, ते इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून. मग मी हे शिकवेल सगळ्यात पहिले मुलांना, ठीक आहे. हे येतही असेल तुम्हाला, सोपंच आहे ॲक्च्युली. मग दुसरा सब्जेक्ट होता आपला सॉम, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. डिप्लोमात तुम्ही याला मॉस म्हणायचे. इथे त्याची SFD आणि BMD आपण काढणार. त्याच्यानंतर इथेच आपण त्याच बीमचं स्लोप अँड डिफ्लेक्शन शिकणार. ओके, स्लोप अँड डिफ्लेक्शन शिकणार. संपला सब्जेक्ट सॉम. त्याच्यानंतर आपण गेलो स्ट्रक्चरल ॲनालिसिसकडे. त्याच्यात 2 पार्ट आहे, SA1 आणि SA2. ओके, ॲक्च्युली सिलेबसमध्ये टॉस आणि SA असं लिहिलं आहे, तर ते SA1 SA2 आहे ॲक्च्युली. मग इथे काही मेथड्स होतात बघा, MDM, त्याच्यानंतर स्लोप डिफ्लेक्शन मेथड, त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी मेथड, त्याच्यानंतर स्टिफनेस मेथड. मग या सगळ्यांमध्ये इनडिटर्मिनेट ॲनालिसिस करणार आपण असे कंटिन्युअस बीमचा. पण अजूनही बीमच शिकतो आहे, बरोबर आहे. मग उर्वरित ज्या काही मेथड आहे त्या आपण SA2मध्ये शिकणार. हे झालं आपला चौथा सब्जेक्ट. आता हे होत नाही तर पुढे आपण जाणार स्टीलमध्ये. आता स्टीलमध्ये तुम्ही बघितलं असेल की कुठे पण सिलेक्शन ऑफ सेक्शन करायचं तर लगेच M/Fy वगैरे फॉर्म्युले आहेत. ओके, M आहे किंवा F आहे, तर हे काय बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स. कुठे शिकला बेंडिंग मोमेंट? आहे का इथे. मग ज्या बीमसाठी SFD BMD काढल्या होत्या त्याला पुढचे फॉर्म्युले ॲड केले की संपलं स्टील स्ट्रक्चर. त्याच्यानंतर आहे RCC. मग RCCमध्ये तुम्हाला आठवत असेल टेबल नंबर 12 आणि 13 IS कोड मेथड वगैरे IS कोडमध्ये होतं हे सगळं. त्याच्यावरून आपण बीम डिझाईन करतो. चला, खूप नॉलेज नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो. ASTचा मोठा फॉर्म्युला आहे बघा, तो 0.5 FCK वगैरे. काय ॲट द एंड इथे MUच लिहिलं आहे ना आतमध्ये, 4.6 MU काय बेंडिंग मोमेंट. कुठे काढली बेंडिंग मोमेंट? आहे का इथे बेंडिंग मोमेंट काढली. अरे मित्रांनो, हाच तर विषय आहे ना. हे मेकॅनिक्स आपण शिकलो का बरं? हे सॉम SA शिकलो का बरं? कारण की आपल्याला RCC शिकायचं होतं ना, बिल्डिंगची डिझाईन करायची होती स्टीलची, आणि ती जी डिझाईन आहे ती डिपेंड करते बेंडिंग मोमेंट शिअर फोर्सवरती. आपण एखादा बीम जेव्हा डिझाईन करतो बाळांनो, हा बीम आहे, या बीमचं जे आडवं स्टील असतं हे बेंडिंग मोमेंटसाठी असतं, आणि हे उभं ज्याला तुम्ही स्टिरप्स म्हणतात हे शिअर फोर्ससाठी असतं. मग हे सेकंड इयरपासून हे जे उद्योग करतो आहे आपण, SFD BMD, हे सगळे उद्योग या RCCच्या बीम डिझाईनसाठी होते. मग फक्त या उद्योगांना एकत्र करायचं आहे. आता तुम्ही लिस्ट बघितली तर एक बाकी अजून प्रिस्ट्रेसमध्ये परत बीम डिझाईन, परत हेच पॅरामीटर आहे. किती विषय झाले बघितलं? 1 2 3 4 5 6 आणि 7 विषय. ओके, बघा. आणि हां, याच्यात RCC ॲक्च्युली सिलेबसमध्ये 2 वेळा दिला आहे, रिटेनिंग वॉल वगैरे वेगळं करून. म्हणजे हा एक परत RCC ॲड केला तर बाळांनो हे झाले 8 विषय. ओके, टोटल विषय किती आहेत? 23 पैकी झाले किती? 8 म्हणजे किती? जवळपास 1/3च्या वरती होऊन गेला हा भाग, बरोबर आहे. आता 1/3च्या वरती होऊन गेला, पण तुम्हाला सगळे सब्जेक्ट प्रिपेअर करायची गरजच नाही आहे. कारण की जसे पेपर तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीजचे देत आहेत ना, की 7 पैकी 5 सोडवा वगैरे, तर हे जे 2 तुम्ही सोडणार आहेत त्याच्यामध्ये 1-2 सब्जेक्ट ॲड होऊन जातात ना रे. 23 पैकी तसं पाहायला गेलं तर करायचे सब्जेक्ट 20 आहे, आउट ऑफ मार्क पाडायचे असतील तरी. आणि त्या 20 पैकी हे 8 सब्जेक्ट आहे. आता 20 पैकी 8 म्हणजे डायरेक्ट झाले 40% बाळांनो. एवढे मार्क तर पाहिजे पण नाही आहे. आलं लक्षात? 400 मार्काच्या पेपरपैकी इकडे कट ऑफ 100 मार्काचे येऊन राहिले. 40% 160 मार्काला फक्त स्ट्रक्चर आहे, ते पण गणित ते पण हायर लेवलला आहे नाही. संपला विषय. असं जसं बीम सांगितलं मी तुम्हाला तसंच एक कॉलम घ्यायचं, एक कंप्रेशन मेंबर, एक ट्रस घ्यायचं, त्याला स्टीलपर्यंत घेऊन जायचं आणि संपला विषय. इतकं इझी आहे मित्रांनो. हे अजिबात काही वर्षभर द्या, दिवसरात्र जागा बिगा अशी काही गरज नाही आहे. हे खूप सोपं आहे, फक्त त्याला सोप्या पद्धतीने करा. मी होतं काय आहे ना, की मी बघितलं सकाळी मुलगा क्लासला जातो, डायरेक्ट संध्याकाळीच घरी येतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिकूनच राहिला. मग त्याला कळतं की चिंटू नावाचे सर सॉम शिकवत आहे, पिंटू नावाचे सर SA शिकवत आहे. चिंटू आणि पिंटूचं सिंक्रोनाईज काही होऊन नाही राहिलं. चिंटू तिकडे रिॲक्शन काढायला शिकवतो, त्याच्या आधीच पिंटूने इकडे SFD BMD शिकवलेली असते. दिवसभर पोरगं बसून राहिलं. अरे दिवसभर शिकाल तर प्रिपेअर कधी कराल? याच्यात काही लॉजिक नाही आहे मित्रांनो. आणि काय आहे ना, मी तुम्हाला सांगेल इतका मी मोठा नाही आहे आणि एवढे छोटे तर तुम्ही पण नाही येणार आहे. इंजिनिअरिंग होत आली आहे तुमची कंप्लीट, काही लोकांची झाली असेल, काही विद्यार्थी 5-5 7-7 वर्ष झाले असतील इंजिनिअरिंग करून जॉब करत असतील. जवळपास 43पर्यंत कॅटेगरीवाल्यांसाठी आणि 38 एजपर्यंत ओपनसाठी एज लिमिट आहे. मग इतकं आता तुम्ही या रेंजमध्ये आहात, जवळपास 20 वर्षापासून 40 वर्षापर्यंत जे हा व्हिडिओ बघू शकतील ते सांगतो आहे मी. तर मित्रांनो, तुम्हाला
इतकी समजता असली पाहिजे ना रे. तर काय ना, उगाच परीक्षांना मोठं नका करू रे. अभ्यास करण्याची इच्छा नसणारे बरेच मुलं ह्या परीक्षांचे फॉर्म भरतात म्हणून नंबर मोठा दिसतो आणि तुम्ही पर्सेंटेज काढत बसतात की लाख मुलांनी फॉर्म भरला आणि जागा तर फक्त 100 आहे, 0.1% प्रोबॅबिलिटी वगैरे. नाही रे, लाख मुलांपैकी हजारच मुलं सिरियस असतात. तुम्ही त्याच्याशी स्वतःला कॉम्पीट करा, जर अभ्यास करणार असाल तर म्हणतो आहे मी. ओके. आणि तुम्हाला एक गोष्ट फ्रँकली सांगतो, सिव्हिल इंजिनिअरिंग ही सगळ्यात सोपी इंजिनिअरिंग आहे. ती याच्यासाठी कारण की सगळं डोळ्याला दिसतं. ओके. एकदा मी तर म्हणेल इतिहास अवघड आहे का आपल्याला साला माहिती नाही आहे. आपल्याला समोरच्याने सांगितलं हे असं असतं असं असतं, दॅट्स इट. त्यामुळे वाचण्याशिवाय पर्याय नाही आहे तुमच्याकडे. ओके. शिवाजी महाराजांबाबत एखादी घटना जेव्हा तुम्ही पेपरमध्ये पुस्तकांमध्ये वाचतात तर ती जशीच्या तशी तुम्हाला वाचावी लागते. तुम्ही त्याच्यात एडिटिंग करू नाही शकत. म्हणून वाचणं गरजेचंच असतं आणि ते लक्षात ठेवणं त्याहीपेक्षा जास्त गरजेचं असतं. पण सिव्हिल इंजिनिअरिंगचा विषय असा आहे की तुम्ही डोळ्यासमोर बघू शकतात गोष्टी आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या कन्सेप्ट्सला लगेच ॲब्झॉर्ब करू शकता. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची याच्यामध्ये अडचण जर आली इन केस, ओके, तर माझा नंबर तसा मी लिंकमध्ये पण शेअर करतो. ओके. आणि इकडे पण असू द्या. माझा नंबर आहे 9764442490. ओके. आणि आपले नाशिकमध्ये क्लासेस आहेत मित्रांनो. ऑफलाईन MPSCची बॅचही मी सुरू केली आहे आणि ऑनलाईन बॅचचाही माझा विचार चालू आहे. त्यासाठीच एक सेमिनार म्हणा किंवा थोडं मार्केटिंग शब्दही वापरला तर काही अयोग्य ठरणार नाही. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ओके. तसं मी यूट्यूबला फारसा ॲक्टिव्ह नसतो. तरी तुम्हाला माझ्या टीचिंगचा ट्रायल किंवा डेमो हवं असेल तर या चॅनलवरती तुम्हाला काही व्हिडिओज बघायला मिळतील. त्याच्यातूनही तुम्हाला आयडिया येईल. पण मी इझिली तुम्हाला सांगतो मित्रांनो की डिस्क्रिप्टिव्ह मेन्स काढून देण्यासाठी मी जवळपास 16 वर्ष या फील्डमध्ये काम केलेलं आहे आणि मी तुम्हाला खूप इझिली आणि चांगल्या पद्धतीने याच्यात मदत करू शकतो. आणि माझा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की माझ्याकडे तुम्ही याल तर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगची भीती वाटणारच नाही आहे. काही विद्यार्थी माझे ओळखीचे असतील तुमच्या तर तुम्ही त्यांना विचारू शकतात. लिटरली मुलं पेपरच्या 2-2 दिवस आधी माझ्याकडे येतात पास होण्यासाठी आणि पासही होतात आणि ते पण चांगल्या मार्काने होतात. ओके. माझे भरपूरसे विद्यार्थी आहेत. आत्तापर्यंत 20-30 हजार विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं आहे नाशिकमध्ये. इवन ऑनलाईन बॅचेसच्या थ्रू पुण्याच्या भरपूर विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे मी. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला सापडायला काही जास्त डिफिकल्टी होणार नाही. यू कॅन टेक माय रिव्ह्यू. आणि काही अडचण आली तर नंबर तुमच्याकडे आहे. तुम्ही मला कॉलही करू शकतात, व्हॉट्सॲपही करू शकतात. आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या बॅचेसला जॉईनही करू शकतात. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक मित्रांनो. थँक्यू.